नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी-एल-एड म्हणजेच डी-एड त्याला म्हणतात ते ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण यापूर्वीच वेळापत्रक पाहिलेलं आहे. साधारणतः इथे पाहू शकता की डेट्स आहेत 11 तारखेपासून म्हणजेच आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. 25 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. तर येथे फी स्ट्रक्चर आहे. फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी ₹200, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹100 इतका शुल्क आकारला जाणार आहे. तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि त्याचबरोबर कागदपत्र देखील अपलोड करायचे आहेत. तर येथे महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. तर तर यामध्ये शैक्षणिक पात्रता सगळ्यांना माहिती पाहिजे, की इयत्ता 12वी मध्ये ओपन कॅटेगरीतील जर विद्यार्थी असेल तर किमान 49.5% गुण पाहिजेत. आणि लक्षात घ्या, की रिझर्व्ह कॅटेगरीतील जर विद्यार्थी असतील तर त्यांना किमान 44.5% गुण असणे गरजेचं आहे. तर ही महत्त्वाची पात्रता असणे गरजेचं आहे. इयत्ता 12वीच्या बेसवरती तुम्ही डी-एड 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या लिंकवरती यायचं आहे. लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आणि येथे आल्यानंतर क्लिक हिअर रजिस्टर फॉर ऑनलाईन ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं युजर नेम तयार करायचं आहे. युजर नेम या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता. तुमचा ईमेल टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला जसा पासवर्ड आहे 8 कॅरेक्टरचा, एक कॅपिटल लेटर, स्पेशल कॅरेक्टर, स्मॉल लेटर यांचा वापर करून तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. युजर नेम युनिक असला पाहिजे, ईमेल आयडी तुमचा पाहिजे, मोबाईल नंबर लक्षात घ्या आणि पासवर्ड संदर्भात आपण माहिती सांगितलीच आहे. संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे. ईमेल व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल, मोबाईलवरती ओ-टी-पी पाठवला जाईल. दोन्ही टाईप करून व्हेरिफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा साइन इन करण्यासाठीचं पेज ओपन होईल. आयडी, युजर नेम तुम्ही जो टाइप केलाय तो टाइप करायचा आहे. पासवर्ड टाइप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर पाहायला मिळेल. तुम्ही येथे लँग्वेज मराठी हवी असेल तर मराठी करू शकता, इंग्रजी किंवा घेऊ शकता. तर येथे पाहू शकता की अकॅडमिक इयर 2026-27 जे ऑनलाईन फॉर्म आहेत सुरू झालेले आहेत. इथे लास्ट डेट देखील देण्यात आलेली आहे आणि येथे सिलेक्ट मीडियम या टॅबवर तुम्हाला माध्यम निवडायचं आहे. ॲप्लाय या टॅबवर क्लिक करून ॲप्लाय तुम्हाला येथे फॉर्म पाहायला मिळेल. एकूण 7 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला येथे पाहू शकता की फुल नेम लक्षात घ्या, जसं 12वीचं किंवा 10वीचं मार्कशीट आहे यावरून टाईप करायचं आहे. आईचं नाव टाईप करायचं आहे. जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे. डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमची जन्मतारीख येणाऱ्या पॉपअप विंडोमधून निवडायची आहे. मॅरिटल स्टेटस विवाहित, सिंगल, मॅरिड जे काय आहे तो ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मदर टंग म्हणजेच मातृभाषा कोणती ती तुम्हाला निवडायची आहे. मायनॉरिटी रिजन याच्या अंतर्गत जर तुम्ही येत असाल इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन, फारसी किंवा नॉन मायनॉरिटी यापैकी जो ऑप्शन आहे जर तुम्ही याच्या अंतर्गत येत असाल तर तुम्हाला निवडायचे आहेत. नसेल तर नॉन मायनॉरिटी हा ऑप्शन घ्यायचा आहे. कास्ट कॅटेगरी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे, कास्ट आहे ती निवडायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा लँडलाईन असेल तर नंबर टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, अपार्टमेंट, स्ट्रीट, लँडमार्क, फुल ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे. एकतर कॅपिटल लेटरमध्ये टाईप करा किंवा स्मॉल लेटरचा वापर केला तरी चालणार आहे. डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या यादीमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर येथे मार्क टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल. येथे 12वीचे मार्क्स आहेत. सर्वप्रथम बोर्ड निवडायचा आहे. या ठिकाणी क्लिक करून एच-एस-सी बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल तर ऑप्शन घ्यायचा आहे. इतर बोर्ड आहे, वाय-सी-एम-यू असेल, त्यानंतर सी-बी-एस-ई असेल, आय-सी-एस-ई असेल तर ऑप्शन घ्यायचा आहे. तर ऑप्शन निवडून झाल्यानंतर 12वी लक्षात घ्या, एच-एस-सी फॅकल्टी कोणती कोणती आहे म्हणजेच 12वी तुमची कोणती शाखा आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तो ऑप्शन निवडायचा आहे. 12वी परीक्षेचं माध्यम येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचं आहे. जी लँग्वेज असेल ते घ्या आणि त्याच्यानंतर 12वी तुम्ही परीक्षा कधी उत्तीर्ण झालात ते वर्ष तुम्हाला निवडायचं आहे. त्याचनंतर खाली स्क्रोल डाऊन करून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालात तो जिल्हा येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचा आहे आणि त्याखाली पाहू शकता की 12वीचा सीट नंबर न चुकता टाईप करायचा आहे. 12वीच्या परीक्षेमध्ये एकूण किती गुण मिळाले तर ऑप्टेंड म्हणजेच मिळालेले गुण आणि आउट ऑफ म्हणजेच किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण मार्कशीटवरती पाहून टाकायचे आहेत आणि त्यानंतर 10वी परीक्षेचं माध्यम
कुठला आहे ते देखील पुढे निवडायचं आहे. 10वी परीक्षेचा सीट नंबर देखील तुम्हाला इथे न चुकता टाईप करायचा आहे. 10वीचे मार्क्स देखील ऑब्टेन म्हणजेच किती मार्क मिळाले ते टाकायचं आहे आणि किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण मार्क सर्टिफिकेटवर पाहून तुम्हाला एंटर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला 25 मार्क्स स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत एकूण होते का किंवा तुम्ही त्याच्या अंतर्गत येता का? तर येथे येस किंवा नो अशा प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे. नसेल तुम्हाला जर मार्क्स मिळालेले असतील तर येस म्हणायचं आहे, नसतील तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता की तुम्हाला 10वी आणि 12वीमध्ये 100 गुणांचा मराठीचा विषय होता का? येथे असेल तर येस म्हणा, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती एकदा चेक करा आणि त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप आहे, तर या ठिकाणी पाहू शकता की डू यू वॉन्ट टू ॲप्लाय अंडर ओपन कॅटेगरी. याच्यामध्ये जर ओपन कॅटेगरीमध्ये जर अर्ज करत असाल तर ₹200 फी तुम्हाला भरावी लागणार आहे. तर असेल तयार तर येस म्हणायचं आहे. जर रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या तुम्हाला अनादर मीडियममध्ये अर्ज करायचा आहे का? जर तुमची 10वी आणि 12वीमध्ये मराठी माध्यम असेल आणि इतर माध्यमामध्ये तुम्हाला अर्ज बी-एड करायचा असेल तर येस म्हणा, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील कर्नाटका जी बॉर्डर आहे त्या अंतर्गत जी गावं येतात त्याच्या अंतर्गत रहिवासी आहात का? तो स्टेटस येस नोमध्ये टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतील कॅन्डिडेट आहात का? येथे पण असेल तर येस म्हणायचं आहे. जर येस म्हटला तर त्याचा प्रकार आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पुढचा ऑप्शन पाहू शकता की येथे प्रकल्पग्रस्त तुम्ही कॅन्डिडेट आहात का? तो पण स्टेटस येस नोमध्ये टाईप करायचा आहे. त्यानंतर माजी सैनिक आहात का? त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही माजी सैनिकांचे पाल्य आहात का? त्यानंतर तुमचे आजोबा फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सेनानी होते का? अशी संपूर्ण माहिती येस नोमध्येच टाईप करायची आहे. जर येस म्हटला तर त्या संदर्भातला पुरावा तुम्हाला माहिती भरावी लागेल, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डोंगरी भागातून आहात का? असेल तर येस म्हणायचं आहे. या संदर्भातलं सर्टिफिकेट क्रमांक लागेल. त्यामध्ये तुमचं 4थी, 7वी आणि 10वी एज्युकेशन कुठून झालं ती संपूर्ण माहिती टाईप करावी लागेल. आरक्षणांतर्गत हा भाग येतो. असेल तर सर्टिफिकेट लागेल, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की तुम्ही स्पोर्ट्समन्स कॅटेगरी अंतर्गत असाल तर या संदर्भात येस म्हणून कॅटेगरी निवडायची आणि किंवा स्पोर्ट्समन कुठल्या जिल्हास्तर असेल किंवा राज्यस्तर असेल तो तुम्हाला या ठिकाणी अचिव्हमेंट टाईप करावं लागेल. त्यानंतर पाहू शकता की स्टेटप्रमाणे नॅशनल प्लेयर तुम्ही स्पोर्ट्स अंतर्गत आहात का? स्टेटस टाईप करायचं आहे. तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही इंटरमिडिएट जी ड्रॉइंग एक्झाम असते ती उत्तीर्ण आहात का? असेल तर येस म्हणा, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण आहात का? हा स्टेटस देखील टाईप करायचा आहे आणि त्यानंतर अलंकार एक्झाम किंवा गौरव महाविद्यालयाअंतर्गत जी झालेली आहे ती तुम्ही पास असाल ते देखील स्टेटस तुम्हाला निवडायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याचबरोबर येथे पाहू शकता की येथे महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. ज्या अनुदानित अध्यापक विद्यालयाशी संलग्न विनाअनुदानित जर तुकडी असेल तर अशा अध्यापक विद्यालयामध्ये प्रथमतः अनुदानित म्हणजेच ग्रँट ज्या तुकडीला मिळते त्या तुकडीतील प्रवेश पूर्णपणे केले जातील आणि त्याच्यानंतर अनुदानित तुकडीतील जागा रिक्त झाल्यास त्याच अध्यापक विद्यालयाच्या विनाअनुदानित तुकडीतील गुणवत्तेनुसार व प्राधान्यक्रमानुसार प्रवेश झाल्यास असे सर्व प्रवेश त्यांच्या अनुदानित तुकडीमध्ये वर्ग करण्यात येतील. तर ही सूचना येथे देण्यात आलेली आहे. तर याचा पुढे कॅप प्रोसेसमध्ये वापर केला जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एकूण 5 प्रेफरन्स टाकायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे फाइंड कॉलेज या टॅबवर क्लिक करायचं आहे. रिजन हा ऑप्शन जो आहे तर रिजन म्हणजेच विभाग आहेत. तर यानुसार तुम्हाला विभाग माहिती पाहिजेत. कोकण विभाग असेल, रत्नागिरी असेल किंवा इतर ठिकाणी प्रत्येक विभागानुसार तुम्हाला अर्ज करायचे आहेत. सर्वप्रथम विभाग निवडायचा आणि त्याच्यानंतर विभागानुसार येणारे जिल्हे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी जिल्ह्यानुसार तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आणि त्यानंतर तालुका टाकलात की खाली तालुक्यामध्ये ग्रँड टाईप हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, एडेड किंवा अनएडेड अशा प्रकारचे कॉलेज पाहायला मिळतील. NCTE कोड पाहायला मिळेल, कॉलेजचं नाव पाहायला मिळेल, ॲड्रेस पाहायला मिळेल, फी किती आहे कॉलेजची ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे 18,750. त्यानंतर माध्यम किती इनटेक कॅपॅसिटी किती जागा आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल. महिलांसाठी हॉस्टेल आहे का? त्यानंतर सेंटर स्टेट आहे ॲक्टिव्ह, सगळ्यात महत्त्वाचा स्टेटस हा ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि व्हेरिफिकेशन स्टेटस आहे व्हेरीफाय अशा प्रकारे असला पाहिजे. कॉलेजचं नाव पाहिल्यानंतर समोर सिलेक्ट
कॉलेज आहेत, तर या टॅबवर क्लिक करायचं आहे. आणि याच्यामध्ये कमीत कमी लक्षात घ्या एकूण 5 प्रेफरन्स द्यायचे आहेत. कमीत कमी तुम्ही 3 प्रेफरन्स निवडू शकता. 5च्या 5 निवडायची गरज नाही आहे. कमीत कमी 5 प्रेफरन्स निवडायचे आहेत आणि त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तुमचा सर्वप्रथम JPG फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करायचा आहे. सही अपलोड करायची आहे. त्यानंतर 10वीचं जे मार्कशीट आहे, तुम्हाला इथे रूलनुसार म्हणजेच प्रॉपर तुम्हाला इथे सर्टिफिकेट PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करायचं आहे. येथे पाहू शकता की फोटो आणि सही 1 MBच्या साईजमध्ये पाहिजे आणि डॉक्युमेंट साईज कमीत कमी 4 MBपेक्षा कमी पाहिजे आणि अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि YCMOU FY कॅन्डिडेट शुड बी एंटर YCMOU FY डिटेल फॉर 12th HSC. तर ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी परीक्षेचे प्रथम परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी 12वीच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी परीक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झाले असल्याची माहिती भरावी. तर अशा प्रकारे सर्वप्रथम PDF फॉर्मॅटमध्ये इथे दिलेल्या फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट याच्यापैकी एक ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये 10वीचं गुणपत्रक, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट देखील लागणार आहे. जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील विजय, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SEBC कॅटेगरीसाठी लागणार आहे. स्पोर्ट्समन अंतर्गत येत असाल तर संदर्भातले सर्टिफिकेट लागणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती अपलोड करून झाल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की ॲप्लिकेशन फी प्लस टॅक्स लागलेला आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹100, ओपन कॅटेगरीसाठी ₹200 शुल्क आहे. त्यामुळे इंटिडेट लक्षात घ्या की पेमेंट रुपीज या टॅबवर क्लिक करायचं. यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसून जाईल. तुम्हाला UPI, त्यानंतर नेट बँकिंग, त्याचबरोबर ATM कार्ड यांच्या माध्यमातून QR कोडच्या माध्यमातून शो QR या टॅबवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट येथे कंटिन्यू अँड पे या टॅबवर क्लिक करून तुम्ही QRच्या माध्यमातून हे पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. फायनली तुम्हाला अशा प्रकारे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही D.Ed ॲडमिशनचा फॉर्म भरू शकता. यानंतरची पुढची प्रोसेस आपण या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत. तर अशा प्रकारे D.Ed ॲडमिशन संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.